बावची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विक्रम शंकर पाटील, शुभांगी प्रशांत पाटील, नीता चंद्रकांत पाटील आणि वाळवा जिल्हा परिषद उमेदवार संताजी मेटकरी सो प्राची आहीर, पटोळवाडी पंचायत समिती सो रुपाली पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी सभा संपन्न होती. आपल्या समोर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आदरणीय चिमन भाऊ, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा, राहुल दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय काकी, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, पत्रकार भावांनो, खऱ्या अर्थानं हा सगळा परिसर क्रांतिकारकांच्या चळवळीच्या मुशीमध्ये एक निर्माण झालेला क्रांतिकारक परिसर म्हणून या सगळ्या परिसराला ओळखलं जातं. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्रे सरकार स्थापन केलं आणि नाना पाटलांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं. अण्णांच्या त्यागातून, कष्टातून ते हुतात्मा संकुल या ठिकाणी उभा राहिलं आणि हजारो तरुणांना, शेतकऱ्यांना हाताला खऱ्या अर्थानं रोजगार मिळाला. श्रम करणाऱ्या माणसाला न्याय देण्याचं काम आदरणीय अण्णांनी आयुष्यभर केलं. दुष्काळ भागातला शेतकरी हा पाण्याविना वंचित राहिला नाही पाहिजे. दुष्काळ भागातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये 4 दिवस सुखाचे आले पाहिजे. यासाठी जत असेल, खानापूर असेल, तासगाव असेल, कवठे मंगळ असेल, आटपाडी असेल, या भागाला पाणी देण्याचं महत्वाचं ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर याच भूमीनं केलं, नागनाथांना नायकोडी यांनी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे, लढणाऱ्यांची भूमी आहे, त्याग आणि समर्पण करणाऱ्यांची ही भूमी आहे. आणि या भूमीतून या ठिकाणी हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून वैभव काका असतील, गौरव भाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषदेची निवडणूक संपन्न होत आहे. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावरती जबाबदारी आली की या निवडणुकीमध्ये आपल्याला जिल्हा परिषदेवरती भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि तो फडकल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची फुलगाठ बांधून आपल्याला या ठिकाणी कामाला लागायचं. निश्चित सभेला वेळ झाले प्रचंड आहे. विठ्ठल वाघाने एका कवितेमध्ये म्हटलं तर आम्ही जन्मलो मातीत, मातीत आगा किती होणार गा माती. आज आपली तीच अवस्था झाली आहे, कारण सगळे आपण मातीत जन्मलो आणि खऱ्या अर्थानं आपण संघर्षमय जीवन जगत. सूत्रसंचालन करणारे तुमचंही मी सरजी अभिनंदन करतो. तुम्ही आमचं एकेकाचं नाव घेताय, आम्ही सावलीत उभा राहून बोलतोया. ऐकणारे मात्र उन्हात बसून आमचं ऐकते ते. त्यांना वाटत असेल की आता हे नेमकं चाललंय काय. तुम्ही म्हटलं बाटल्यांचा आवाज करू नका, ह्या तर प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्या. आणि म्हणून मला वाटतं पाणी पिल्याशिवाय माणसं तग धरतील कशी. मी बघितलं एका जवळ एक बाटली आली की अख्खी बाटली संपवतं या. म्हणजे जसं हौदातलं पाणी सापावं तशी अवस्था झाली. आणि तुम्ही तर मगाशी म्हणला एकनाथ शिंदे साहेब 5 मिनिटात येते ते. मी आभाळाकडे बघायला लागलो, नेमकं यायला लागलंय का काय. पण अजून काही ते आले नाहीत. पण काही का असं ना, एवढ्या उन्हात सुद्धा खऱ्या अर्थानं तुम्ही जे थांबला, म्हणजे तुम्ही ठरवलंय की गौरव भाऊ
आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, ही निवडणूक आम्ही जिंकणार आहे. कारण हुतात्मा संपन्न नेहमी विजयाची घोडदौड खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये ठेवलेले आणि आपण या संकलनाच्या माध्यमातून तर काम होतच आहे. काकी जिल्हा परिषदेला सदस्य होतो. योगानं त्यावेळी मी मंत्री होतो. अनेक पाणी योजना मग ती वाळव्याची असेल, पडवळवाडीची असेल, आईरवाडीची असेल, गातारवाडीची असेल, तो इकडं तुळजापूरच्या गावातली पाण्याची योजना असेल, गोटकींची पाण्याची योजना असेल, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आम्ही मार्गी लावल्या. तुळजापूरला तर प्यायला पाणी मिळत नव्हतं, पण डायरेक्ट तुळजापूरची योजना आम्ही पूर्ण केली. तिच्यामध्ये थोडे बहुत अडथळे आहेत, ते आम्ही आता लवकर दुरुस्त करू. रस्त्यांची कामं केली. काकी जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या काळामध्ये वाळव्यातून जाणारा जुनेखंड नवेखंडचा रस्ता, मसूची वाडी कडचा रस्ता, जुनेखंड नवेखेड आणि वाळवा या सगळे रस्ते, बावचीकडे जाणारा रस्ता, अगदी जुनेखेड मधून मसूचवाडीला मळीचा जाणारा रस्ता, तिथून पुढे बोरगावकडे जाणारा रस्ता, कोट्यावधी रुपयाची कामं त्यावेळी आपण केली. आता जर सरकार मग आपलं आहे, वर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, ज्याचं सरकारवर तोच निधी आणू शकतो. मग जिल्हा परिषद बी आपली असली पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये जर सरकार राज्यात आमचं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा आमचीच असणार, ती कुणाची असणार नाही. या भावनेनं आपल्याला काम करायचं. प्रचंड काम मागच्या कालखंडामध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सगळे मिळून ताकदीनं कामाला लागूया. या ठिकाणी बावची गटामध्ये सुद्धा आपण अनेक कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. निश्चितच जिथं गौरवश्री तिथं विजयश्री, म्हणजे तरुणाच्या मनामध्ये तळपत्या उन्हामध्ये सुद्धा एवढी ऊर्जा आहे. तुझी ऊर्जा बघितल्यावर मला वाटतं कायम उन्हातच भाषणं करावी, पण काही हरकत नाही. आता माझ्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे. एक तरुण तडफदार अध्यक्ष जिल्ह्याला सम्राट बाबाच्या रूपानं मिळालेलं आहे आणि निश्चितपणानं त्यांचं सुद्धा योगदान या जिल्ह्यामध्ये फार मोठं आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लढत खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीला देत आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर हुतात्मा संकुल उभा राहिला नसतं, नागनाथ अण्णांनी जर हा साखर कारखाना उभा केला नसता, तर या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळला नसता, तर या भागातल्या शेतकऱ्याला गाळलं गेलं असतं. हे कदापि आपण विसरून चालणार नाही. कारण समोर जे राष्ट्रवादी मत मागायला येत ते 20 वर्ष मंत्री होते. तुम्हाला आठवण करून देतो, वाळवा शिरगावचा पूल 20 वर्षामध्ये का केलं नाही? 20 वर्ष मंत्री होते. या 20 वर्षामध्ये या परिसरातले पाणंद रस्ते का केले नाही? या परिसरातल्या पाणी योजना का केल्या नाही? कारण त्यांना विकास करायचा नाही, तर त्यांना जनता ही गरिबीमध्ये राहिली पाहिजे आणि गुलाम म्हणून आपल्या समोर आली पाहिजे ही भावना ठेवून 20 वर्ष काम केलं. पण भावांनो, तुम्हाला मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागलं. हे लय दिवस तिकडे बसणार नाही.
थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील. त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही. ते वाट बघायला लागलंय उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही, समाजाला काय दिलं नाही. अरे क्रांतिसिंह नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नाईकोडी यांनी केलेली होती, आणि त्या क्रांतिसिंहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही. एवढंच काय, क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला मंजूर केलं, पण सरकार गेल्यानंतर या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही. ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला. आता सरकार आल्याबरोबर त्याला 15 कोटी रुपये निधी हा महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या महाविद्यालयासाठी दिलं. अरे दुसऱ्याच्या नावानं काय होता कामा नाही. अरे क्रांतिसिंह नाना पाटील हा हिमालयाच्या उंचीचा माणूस, एवढं मोठं व्यक्तिमत्व, मग त्यांच्या नावानं जर एखादं कृषी महाविद्यालय होत असेल, त्यांचा भव्य दिव्य पुतळा आणि स्मारक होत असेल, तर तुम्ही 20 वर्षामध्ये का केलं नाही? सरकार आल्यावर तुम्ही वाघवाडी फाट्यावरचं काम का थांबवलं? याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल. आणि म्हणून त्याच भाषेत मी सांगतो, समोर बसलेली जनता ही क्रांतिसिंह नाना पाटलांची जनता आहे. तुमच्या पायात या निवडणुकीमध्ये पत्र्या ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा. कधी माझ्या पलीकडं जग नाही आहे, आम्ही सोडून दुसरं कोणी मोठं होता कामा नये. आणि म्हणून या सगळ्या परिसरातल्या जनतेला मी सांगतो, नागनाथांना नाईकोडी अण्णांनीचे हा जो हुतात्मा साखर कारखान्याचा जो वटवृक्ष लावला, त्याचमुळं या सगळ्या परिसरातला शेतकरी शेतमजूर या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आज सुखानं समाधानानं जगत आहे. कारण मी बघितलं तालुक्यात वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुमचा ऊस नेणार नाही, तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर तुम्हाला इरिगेशनचं पाणी देणार नाही, कामगारांना धमकावलं जातं, तुम्ही प्रचारात राहा नाहीतर तुम्हाला नोकरीवरनं काढून टाको. भावांनो, एवढा वाईट आणि क्रूर राजकारणी या वाळवा तालुक्यामध्ये जन्माला आला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुसरा कोणी नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून आपल्या उमेदवारांना विजयी करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. बाबा. धन्यवाद आदरणीय भाऊ. यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष युवा नेते सम्राट बाबा.